मोक्का अंतर्गत आता कारवाईची शक्यता वर्तवली जाते। 7 आरोपींवर मोक्का लागण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। या घडीची ही महत्त्वाची बातमी। आरोपी सुदर्शन गुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक गुले, कृष्णा आंधळेंवर मोक्का लागण्याची शक्यता आता वर्तवली जाते। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ही मोठी कारवाई आता समोर येताना दिसतेय। आरोपी सिद्धार्थ सोनावणेवर देखील मोक्का लागण्याची शक्यता वर्तवली जाते। संतोष देशमुख हत्येप्रकरणी सर्व 7 आरोपींवर मोक्का लागण्याची शक्यता दाट आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। बीड हत्या प्रकरणी मोक्का लावत कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरतीये आणि त्याच अंतर्गत ही आता मोक्का संदर्भात बातमी समोर आलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी म्हणायला हवी। एकीकडे निषेध मोर्चा, दुसरीकडे मोक्का लावण्यासंदर्भात कारवाई केली जातीये। निश्चित लागवीजी, आपण पाहतो की अतिशय महत्त्वाची अशी घडामोड आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील हे संपूर्ण आरोपी आहेत, ज्याच्यामध्ये या आरोपींवरती सध्या मोक्का लावण्यात आलेला आहे। याबाबतची माहिती आपण सर्वात आधी देखील लोकशाही मराठीवरती चालवली होती। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच स्पष्ट केलं होतं की या आरोपींची पार्श्वभूमी जाणून घेतली जाईल, त्यांच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती जी आहे ती गृह मंत्रालयाने जमा केली होती। पोलीस विभागाकडे ही माहिती गेली आणि त्या अंतर्गत जर पाहिलं तर आता अतिशय महत्त्वाची अशी कारवाई या आरोपींवरती केली जात आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहतो की 7 आरोपींच्या विरोधामध्ये केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। त्यातील 6 आरोपी जे आहेत, जे प्रमुख आरोपी मानले जातात हत्या प्रकरणातील, त्या 6 आरोपी जे सध्या अटकेमध्ये आहेत। मात्र यातील कृष्णा आंधळे नामक जो आरोपी आहे तो आजही फरार आहे। त्यामुळे एकंदरीत जे वरिष्ठ मुद्द्यावर असं म्हटलं जात आहे, 2 खरं तर मतप्रवाह आहेत। एक तर अशी चर्चा आहे मोक्का लागण्याची शक्यता आहे, दुसरीकडे 7 आरोपींवर मोक्का लागला। नेमकं काय घडलेलं आहे? मोक्का लागलाय की लागण्याची दाट चिन्ह आहेत? निश्चित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपण याची माहिती जी आहे ती घेतलेली आहे। त्यांच्या माध्यमातून ही या घटनेतील जे आरोपी आहेत त्यांना मोक्का लावण्यात आलेला आहे, परंतु यातील किती आरोपींवरती मोक्का लावण्यात आलेला आहे, कारण की या संपूर्ण प्रकरणामध्ये 3 गुन्हे जे आहेत ते मर्ज करण्यात आलेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल, खंडणीचा गुन्हा दाखल असेल, त्याबरोबरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा असेल, हे 3ही प्रकरण जे आहेत ते CID SIT या माध्यमातून या तपास यंत्रणेकडनं त्याचा सध्या तपास केला जातो आहे। त्यामुळे कोणत्या प्रकरणातील हे आरोपी यांच्यावरती मोक्का लावण्यात आलेला आहे याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाहीये, परंतु संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये ज्या आरोपींचा समावेश असेल त्यांच्यावरती ही कारवाई केली जाईल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं ही आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे। एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्त्वाचे 7 आरोपी आहेत ज्यांच्यावरती ही कारवाई, कारण की यांच्यावरती गुन्हेगारी पार्श्वभूमीचे हे सर्व आरोपी आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावरती ही कारवाई निश्चितच केली जाऊ शकते आणि ही कारवाई आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं सांगितल्याप्रमाणे करण्यात आलेली आहे। परंतु यातील कृष्णा आंधळे हा मात्र अजूनही फरार आहे। लागवीजी, निश्चित या प्रकरणी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याचं कळतंय। ठिकठिकाणी आज निषेध मोर्चे सुद्धा निघतायत। यावर आपण धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहोत। मोक्का लागलेला आहे साधारणतः विकास, या प्रकरणी किती आरोपींवर मोक्का लागलेला आहे? काही नावं समोर येत आहेत का? यात प्रामुख्याने आपण पाहतो लागवी मॅडम की जसं की याच्यामध्ये सुदर्शन गुले, सुधीर सांगळे आणि जो आता माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते। याविषयी बोलण्याकरता खासदार बजरंग सोनावणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सोनावणेजी, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? आरोपींवर आता मोक्का लागतोय, महत्वाची अपडेट, महत्वाची बातमी। मोक्का लागलाय, पण सर्व आरोपीवर लागला पाहिजे। जे याला मास्टर माइंड जे आहे त्याच्या सहित मोक्का लागला पाहिजे। मोक्का लावून मूळ आरोपी बाजूला सोडून दुसऱ्यावरच मोक्का लावून सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे विचलित करण्याचं काम कुणी करू नये ही माझी विनंती आहे। की ह्याच्यात मूळ जो मेन आरोपी आहे, ज्याच्यामुळे हे घडलंय, ज्याचं हा मास्टर माइंड आहे, हा सुद्धा या मोक्यामध्ये आला पाहिजे ही माझी विनंती आहे। निश्चित सोनावणेजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया येत आहेत, धनंजय देशमुख बोलतायत, मी थेट जाते त्या ठिकाणी।